सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम महालक्ष्मी नमः। माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। तर आज आहे दिवाळी। मी तुम्हाला दिवाळीची लक्ष्मीपूजनची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। दिवाळी साजरी करण्यामागे अनेक कथा आहेत। रामायण महाकाव्यानुसार दिवाळी हा रावणाचा पराभव करून भगवान रामाच्या अयोध्येत परतल्याची आठवण करून देतो। रामाला त्यांचे वडील राजा दशरथ यांनी 14 वर्षांसाठी अयोध्येतून वनवासात पाठवले होते। त्यांची पत्नी आई सीता आणि भाऊ लक्ष्मण त्यांच्यासोबत होते। 14 वर्षे जंगलात भटकत असताना या तिघांनाही विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले। वनवासादरम्यान लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले। एके दिवशी सीता तिच्या झोपडीत एकटी असताना रावणाने ऋषींच्या वेशात येऊन तिचे अपहरण केले। दिव्य पक्षी जटायूने रावणाशी लढण्याचा शौर्य दाखवले, परंतु रावण सीतेला समुद्रपार त्याच्या राज्यात लंकेत घेऊन गेला। वानर राजा सुग्रीव आणि त्याचा सेनापती हनुमान यांच्या मदतीने रामाने लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी समुद्र ओलांडून दगडांचा पूल बांधला। दीर्घ युद्धानंतर रामाने रावणाचा पराभव केला आणि सीतेला परत आणले। जेव्हा त्यांचा वनवास संपला तेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण त्यांच्या राज्यात अयोध्येत परतले। अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले आणि त्यांची घरे सजवली। भगवान रामाचे अयोध्येत परतणे हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। म्हणूनच आपण दिवाळी साजरी करतो, जो प्रकाशाचा सण आहे। तो वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजयाचे प्रतीक आहे। तसेच एका अन्य कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तीने देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता। या राक्षसाने साधू संतांच्या 16,000 स्त्रियांना बंदी बनवले होते। नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित देवी देवता आणि साधू संतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली आणि भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या आतंकाने मुक्ती दिली। सोबतच 16,000 स्त्रियांना मुक्त केले। याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या अमावस्येला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले। तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पाताळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती। एक आटपाट नगर होतं। त्या राज्यामध्ये खूप सारी सुबत्ता होती, पण एक ब्राह्मण होता जो फारच दरिद्री होता। तो रोज देवाची भक्ती करत असे, भक्तिभावाने पूजा करत असे, तरीही त्याच्या मागचे 18 विश्व दारिद्र्य मात्र संपत नव्हते। त्याची पत्नी आणि मुलगी मनोभावी माता लक्ष्मीचा उपवास आणि पूजा करत असत। त्याची मुलगी खूपच हुशार आणि चपळ होती। आई वडील धार्मिक असल्यामुळे तिच्यावरही ते संस्कार होते। ती ही रोज मंदिरामध्ये जात असे आणि देवीची भक्ती भावाने पूजा करत असे। मंदिराच्या बाहेरच एक पिंपळाचे झाड होते। ती मंदिरातून बाहेर पडल्यावर रोज त्या झाडाला पाणी घालत असे। तिथे बसून त्या झाडासोबतच खेळत असे। ते गरीब असल्यामुळे गावातील कुणी तिच्यासोबत मैत्री करत नसे, त्यामुळे ती त्या पिंपळाच्या झाडालाच आपली सखी समजत असे। कधी कधी भाकरी नाही मिळाली आणि भूक लागली म्हणून रडत देखील असत। एके दिवशी तसेच झाले होते। घरात काहीही शिदा नसल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक बनला नव्हता। ती मुलगी भुकेलीच मंदिरात आली। तिने देवाची पूजा केली, पण आज मंदिरातही तिला कोणी प्रसाद दिला नव्हता। मंदिरातून बाहेर पडले, शेजारच्या विहिरीतून जरासं पाणी काढलं आणि तिने जाऊन पिंपळाच्या झाडाला घातलं। त्यानंतर त्या झाडाखाली बसून भुकेल्या पोटी रडू लागली। तिला इतकी भूक लागली होती की तिने त्या झाडाला घट्ट पकडलं आणि मिठी मारून रडू लागली। ती म्हणू लागली की मला कोणीतरी खायला द्या, मला खूप भूक लागली आहे। तिला भुकेपुढे हेही कळत नव्हतं की ती कुणाला पकडून रडत आहे। ती हुंदके देत होती। इतक्यात तिच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला। तिने डचकून लगेचच मागे पाहिलं तर खूप सुंदर मुलगी तिथे उभी होती। त्या मुलीने ब्राह्मणाच्या मुलीला विचारलं, काय झालं, तू इतकी का रडत आहेस? प्रथम तर ब्राह्मणाच्या मुलीला काय बोलावं ते सुचेना, कारण सहसा तिच्या गावातील कोणत्याच मुली बोलत नसत, त्यामुळे ती थोडी घाबरली देखील होती। तेव्हा त्या मुलीने पुन्हा विचारलं, अगं काय झालं, तू इतकी का रडत आहेस? तू मला एकदा सांग, मला तू तुझी मैत्रीण समज। तिचे शब्द ऐकल्यावर त्या ब्राह्मणाच्या मुलीला थोडे हायसे वाटले आणि तिने सारी हकीकत सांगितली। तेव्हा ती मुलगी म्हणाली, अगं इतकंच ना, यासाठी तू इतकी का रडत आहेस? तू थांब, मी माझ्या घरून तुला जेवण आणून देते। ती मुलगी भरकन एका दिशेला पळाली आणि थोड्याच वेळात ती एका टोपल्यात खूप सारे जेवण घेऊन आली।
तिने टोपल्यावरचं कापड काढलं, त्या मुलीला म्हणाली, धर, जेवण कर. ब्राह्मणाच्या मुलीला ते सारं जेवण पाहून खूप आनंद झाला होता. तिने त्या मुलीला सांगितलं की मी हे जेवण आता इथे जेवले असते, पण माझे आई वडील देखील खूप भुकेले आहेत. मी त्यांच्यासोबत जाऊन हे जेवण खाईल. आणि तिने त्या मुलीला आनंदाने मिठी मारून तिथून निघून गेली. जेव्हा ब्राह्मणाची मुलगी घरी गेली तेव्हा तिचे वडील तेव्हाच घरी आले होते. ते भिक्षा मागण्यासाठी गेले होते, पण त्यांना आजही काहीच भिक्षा मिळाली नव्हती. त्यांच्या मुलीने आनंदाने ते टोपलं आई आणि वडिलांसमोर ठेवलं आणि म्हणाले की हे पहा, यामध्ये किती सारे जेवण आहे. तेव्हा तिच्या आईने तिला विचारलं की तू हे कुठून आणलं. तेव्हा तिने घडलेली सारी हकीकत सांगितली. मग तिघांनी आनंदाने जेवण केलं आणि त्यांनी उरलेलं जेवण वरती छतावरती पक्ष्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी मंदिरात गेली. मंदिरात पूजा करून झाल्यानंतर तिने विहिरीतलं पाणी काढलं आणि पिंपळाच्या झाडाला घातलं आणि झाडाशी खेळू लागली. तितक्यात ती कालची मुलगी पुन्हा आली. ती मुलगी म्हणाली, तू माझ्याशी खेळशील का? आपण दोघी खेळूया. ब्राह्मणाच्या मुलीला खूप आनंद झाला व दोघी जण मनसोक्त खूप वेळ खेळल्या. असेच थोडे दिवस निघून गेले. एक दिवस त्या ब्राह्मण मुलीची आई देखील त्या दिवशी मुलीसोबत मंदिरात आली होती. तेव्हा तिने बाहेर आल्यावर तिने पाहिलं की तिची मुलगी एका खूपच तेजस्वी आणि सुंदर मुलीसोबत खेळत आहे. त्या मुलीला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीस आश्चर्य वाटलं, कारण त्या मुलीचे मुखमंडल काया खूपच तेजस्वी आणि चमकदार होते. तिने काही बोलायच्या आतच ती मुलगी तिला म्हणाली, मी तुमच्या घरी जेवायला येऊ का? खरं तर तिला खूप मोठा प्रश्न पडला होता, कारण घरामध्ये काही खूप जास्त शिदा नव्हती की ती त्या मुलीला पंचपक्वान्न करू शकेल. कारण मुलीकडे पाहून असे वाटत होते की ती खूप श्रीमंत घरातील मुलगी आहे आणि तिला भाजी भाकरी कशी खाऊ घालणार असा तिला प्रश्न पडला. पण नाही कसं म्हणणार, म्हणून तिने तिला सांगितलं की उद्या ये, माझा उपवास आहे. तेव्हा तू संध्याकाळी आमच्याकडे जेवायला ये. मी तशीही माता लक्ष्मीची पूजा करते, तेव्हा त्या निमित्ताने उद्या तुला जेवू घालते. पण हिला जेवायला काय घालावे असा विचार करत ती घरी निघून गेली. पण काय आश्चर्य, त्या दिवशी त्या ब्राह्मणात जरा बऱ्यापैकी शिदा मिळाली. तिने विचार केला की उद्याचा निदान तरी प्रश्न संपला. दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या व्हायच्या आधीच ती मुलगी त्यांच्या दारात हजर झाली. तिला इतक्या लवकर आलेलं पाहून ब्राह्मण पत्नीला वाटले कदाचित तिला खूप भूक लागली असावी, त्यामुळे ही इतक्या लवकर आली आहे. यामुळे तिने घाईघाईने जेवण बनवायला सुरुवात केली. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मावशी, आज मी स्वयंपाक बनवते, तू बघ बरं मला बनवता येतं की नाही जेवण. ब्राह्मण पत्नीने तिला बराच वेळ नकार दिला, पण ती मुलगी मात्र ऐकायला तयार नव्हती. म्हणून तिने तिला स्वयंपाक बनवण्यास परवानगी दिली. ती मुलगी आणि ब्राह्मणाची मुलगी दोघी जणी तिथे थांबल्या. ब्राह्मण पत्नीने तोपर्यंत गोठ्यात जाऊन गोठा साफ करून घेतला. अगदी थोड्याच वेळात ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली, मावशी, सगळं जेवण तयार आहे. तितक्यात ब्राह्मण देखील आला. चौघे जण जेवायला बसले. त्या मुलीने बनवलेले पदार्थ पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने त्या मुलीला विचारले, अगं, माझ्या घरात तर इतकी शिदा देखील नव्हती, मग तू इतकं जेवण कसं बनवलं? तेव्हा मुलगी म्हणाली, मावशी, तू काही बोलतेस. तुझं स्वयंपाकघर तर धनधान्यानं भरलेलं आहे. त्यातीलच थोडी शिदा घेऊन मी हे सारं काही बनवलं आहे. तिचे हे शब्द ऐकून ती आश्चर्याने स्वयंपाकघरात पाहते तर खरोखर तिच्या घरात धनधान्याच्या राशी लागल्या होत्या. आता मात्र तिच्या लक्षात येऊ लागलं की ही मुलगी काही सामान्य मुलगी नाही. तिने नैवेद्याचे ताट बनवले. देवीला दाखवून तो नैवेद्य तिने त्या मुलीसमोर जेवायला ठेवला. मुलीने जेवण केलं आणि ताटातील उरलेलं जेवण छतावरती ठेवलं. जाताना तिने त्या मुलीला आणि आई वडिलांना सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे जेवायला येईल. त्यांनीही आनंदाने तिला होकार दिला. त्यानंतर मात्र ब्राह्मणाची मुलगी मंदिरात जाऊन झाडाला पाणी टाकत असे आणि मुलीची वाट पाहत असे. मात्र ती मुलगी येत नसे. ती रोज त्या मुलीची वाट पाहत असे. त्यानंतर एके दिवशी दिवाळीचा सण होता. त्या दिवशी अचानक लक्ष्मीपूजनच्या दिवशी ती मुलगी त्यांच्या दारी आली. तिला बघून तिने आनंदाने त्या मुलीला मिठी मारली आणि तू कुठे गेली होतीस? इतके दिवस का आली नाहीस असे विचारू लागली. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आज मी तुमच्याकडे जेवणार आहे. ब्राह्मणाच्या पत्नीने यावेळी स्वतःच्या हाताने पंचपक्वान्न बनवले. तिने लक्ष्मीपूजन केले आणि सर्वजण आनंदाने जेवले. ती मुलगी जेव्हा जाऊ लागली तेव्हा ब्राह्मणाची मुलगी तिला जाऊ देत नव्हती. ती तिला सारखी म्हणत होती, तू इथेच थांब. तेव्हा त्या मुलीने सांगितलं की मी इथेच तुझ्याबरोबर आहे, पण कायमची तुझ्यासोबत राहू शकत नाही. तू जेव्हाही माझी आठवण करशील तेव्हा मी तुला भेटायला येत जाईल. असं म्हणून ती अगदी क्षणातच अंतर्धान पावली. ते सारं दृश्य पाहून त्या तिघांनाही आश्चर्य वाटलं. त्यांना कळलं की ही दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः माता लक्ष्मी आहे. त्यांनी
मनोमन देवीचे आभार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाची मुलगी छतावरची लाकडं काढायला वर चढली. पाहते तर काय, तिथे ते उरलेलं धान्य त्यांनी पक्षासाठी ठेवलं होतं. त्यात सर्व धान्यामध्ये हिरे मोती होते. हे सारे चमकत होते. मुलींनीही आपल्या आई वडिलांना आवाज दिला. त्यांना देखील हे सारं काही पाहिल्यावर ते माता लक्ष्मीचे आभार मानू लागले. त्यानंतर तो दरिद्री ब्राह्मण माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखा समाधानाने राहू लागला. पुरातन काळातील अजून एक कथा आहे. एका गावामध्ये एक ब्राह्मण जोडपे राहत होते. ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा करत असत. ब्राह्मण दररोज त्यांची पूजा अर्चा करत असे. त्यांची पत्नी स्वयंपाक केल्यावर ती त्यांना नैवेद्य दाखवत असे. हे वर्षानुवर्षे चालू होते. पण जसजसे त्यांचे वय होत गेले तसतसे त्यांच्यामध्ये लहान गोष्टींवरून भांडण तंटे होऊ लागले. त्या ब्राह्मणाची पत्नी भोजन बनवत असे, पण नैवेद्य मात्र त्या ब्राह्मणाला दाखवायला सांगत असे. पण तिला ब्राह्मण म्हणत असे की नैवेद्य दाखवण्याचे काम तुझे आहे, माझं काम पूजा अर्चा करण्याचं आहे. हे माझं काम, ते तुझं काम, हे मी केलं, ते तू केलं. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरून त्यांची रोज भांडणं होतच असे. हे काम तू कर, ते काम मी करतो, अशा भांडणातच त्यांचे दिवस हळूहळू निघून चालले होते. असेच एके दिवशी कार्तिक महिना चालू होता आणि तो दिवाळीचा दिवस होता. ब्राह्मणाच्या पत्नीने जेवण बनवलं. ती ब्राह्मणाला म्हणाली की तुम्ही नैवेद्य दाखवा. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू दाखव. नैवेद्य दाखवलं. या गोष्टीवरून पुन्हा दोघांचं भांडण सुरू झालं. दिवाळीचा दिवस असूनही दोघे जण खूप भांडू लागले. तेव्हा त्यांच्या घरातील गणपती माता लक्ष्मीला म्हणाले, माते, हे दोघे जण रोज नैवेद्य दाखवण्यावरून भांडण असतात. आता आपण इथून निघून दुसऱ्यांच्या घरी निघून जाऊया. असे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती तिथून निघून जाऊ लागले. निघून गेल्यावरती ते काही अंतरावरती त्यांना एक घर दिसतं आणि ते त्या घरामध्ये प्रवेश करतात. तिथे गेल्यावर ते तिथे पाहतात की तिथे देखील जावाजावांमध्ये भांडणं सुरू आहेत. घरामध्ये अंगण अगदी खराब आहे. खरकटे भांडे इकडे तिकडे पसरलेले आहे. सर्वत्र दुर्गंध सुटला आहे आणि माशा देखील सर्वत्र येत होत्या. तेव्हा माता लक्ष्मी गणपतीला म्हणाले की आपण इथे थांबू शकत नाही, आपण दुसरे एखादं घर शोधूया. लगेचच ते त्या घरातून निघाले आणि थोडी अंतरावरती असलेल्या दुसऱ्या एका घरामध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की सासू आणि सुनेमध्ये भांडण सुरू आहे. तिथे देखील सर्वत्र पसारा पडलेला आहे. कुठेही भोजनाची काही व्यवस्था नाही. त्यानंतर ते तिसऱ्या घरी गेले. तेव्हा तिथे देखील भावाभावांमध्ये भांडण सुरू होतं. अशा प्रकारे ते जितक्या घरामध्ये गेले तिथे प्रत्येक घरामध्ये काही ना काही कारणावरून भांडण सुरू होतं आणि सर्वत्र पसारा पडलेला होता. तेव्हा माता लक्ष्मी गणेशाला म्हणाली, पुत्रा, कुठेही आपल्या भोजनाची व्यवस्था दिसत नाही. तेव्हा आपण त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी जाऊया. असे म्हणत दोघे जण पुन्हा ब्राह्मणाच्या घराच्या दिशेने निघाले. ते जेव्हा ब्राह्मणाच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या घरातून पंचपक्वानांचा सुगंध येत होता. गणपतीने दरवाजा वाजवला. तेव्हा आतून ब्राह्मणाच्या बायकोने आवाज दिला, कोण आहे? तेव्हा गणपतीने तिला सांगितले की दार उघडा, आम्ही आहोत. तेव्हा ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, मी दरवाजा उघडणार नाही. तुम्ही अगोदर निघून गेलात आणि आता का आलात? तिचे असे बोलणे ऐकून गणपती बाप्पा म्हणाले, माते, आता दरवाजा उघड, आम्ही यापुढे कुठेही जाणार नाही. तेव्हा ती म्हणाली, मी हे कसं मान्य करू की तुम्ही पुन्हा इथून जाणार नाहीत? अगोदर तुम्ही मला वचन द्या, तरच मी दरवाजा उघडेन. तेव्हा लक्ष्मी माता त्या ब्राह्मण पत्नीस म्हणाली, बोल, तुला काय हवं आहे? तेव्हा ती महिला म्हणाली, अन्नधान्य दे. आम्ही दोघे म्हातारी पुन्हा तरुण होऊ देत. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, तथास्तु. लगेचच ब्राह्मणाच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि तेव्हा माता लक्ष्मी आणि गणपती ब्राह्मण पत्नीला म्हणाले, आज तर तू तुझ्या मनाप्रमाणे करून घेतलं, पण लक्षात ठेव, तुला जे काही मिळालं आहे त्याचं जतन करण्यासाठी तू नेहमी दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्या अंगणात चौमुखी दीप नेहमी तेवत ठेव. असे केल्यामुळे तुझ्या 7 पिढ्यांपर्यंत मी तुझ्या घरामध्ये विराजमान राहणार. असं म्हणून गणपती आणि माता लक्ष्मी त्या ब्राह्मणाच्या घरी विराजमान झाले. जसे त्या जोडप्यावर माता लक्ष्मी आणि गणपती यांनी कृपा केली तशी ती तुम्हा आम्हावर करू, हीच सदिच्छा. आता आपण बघणार आहोत की माता लक्ष्मी आणि गणपती सोबत का असतात. एकदा संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला गर्व होता. याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा होता. म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत कोणतीही स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही. माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही, त्यामुळे भगवान विष्णूंचे म्हणणे ऐकून देवी खूप निराश झाल्या. मग देवी लक्ष्मी मदत मागण्यासाठी माता पार्वतीकडे पोहोचल्या. माता पार्वतीला 2 मुले होती, म्हणून त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की ती आपला एक मुलगा दत्तक घेऊ शकते. माता पार्वतीला माहीत होते की लक्ष्मीजी एका जागी फार थांबत नाही, त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही. पण तिची वेदना समजून माता पार्वतीने तिने आपला मुलगा गणेश दिला. माता पार्वतीला पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घे असे तिने सांगितले. हेच कारण आहे की जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागते. कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा
पूजा केल्यानंतरच ती यशस्वी आणि संपन्न देखील मानली जाते। तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।